महायुतीच्या जागा वाटपाचं घोडं नेमकं कुठे अडलंय आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी वर्षा भस्मारे, मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महायुतीमध्ये नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे, तर ठाणे लोकसभेची जागा ही भाजपने मागितली। लोकसभेच्या दोन महत्त्वाच्या शिवसेनेचे आमदार असणाऱ्या जागा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्यामुळे शिवसेनेत नाराजीचे सूर उमटतायत। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा जागा मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेवर दबाव आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि ठाणे नाशिकची जागा आपल्याकडे राहावी असा आग्रह धरत आहेत। तर तिसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातारा लोकसभेची मिळालेली जागा आपल्याकडेच राहावी यासाठी भाजप मित्रपक्षावर दबाव टाकत आहे। त्यामुळे अद्याप जागा वाटप पूर्ण होऊ शकलेलं नाहीये। संभाजीनगरचे उमेदवार देखील शिंदे गट आणि भाजपच्या वादात अडकलेत। महायुतीतील तिन्ही घटक पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात दबाव तंत्रज्ञानाचं राजकारण सुरू आहे। कल्याणला श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली, पण त्याच वेळी त्यांनी ठाण्याच्या जागेबाबत भ्र देखील उच्चारला नाही। अर्थात भाजपला ठाण्याची जागा काहीही करून मिळवायची आहे हेच दिसून येतंय। नाशिकमध्ये एकनाथ शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत, त्यामुळे शिंदे गट नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहे, तर अजित पवार गटाचे छगन भुजबळ यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे। या दोघांच्याही भांडणात साताऱ्याची जागा अजित पवार गटाला देऊन नाशिकची जागा आपल्याकडे घेण्याची खेळी भाजप करू शकतं। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिकची जागा कोणत्याही स्थितीत हवी आहे। अजित पवार गटाचे भाजपच्या नेतृत्वाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर छगन भुजबळ यांची उमेदवारी देखील जाहीर केली होती, मात्र पुन्हा भाजप नेतृत्वाने त्यांना थांबवण्याचे आदेश दिले। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाराज आहे असं बोललं जात आहे। संभाजीनगरच्या जागेवर देखील भाजप आग्रही आहे। तेथे संदीपान भुमरे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, पण आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात त्यांची ताकद कमी पडेल असं भाजपचं मत आहे। भाजपकडून आमदार प्रशांत बंब येथून लढवण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे या जागेचं घोंगडही भिजत पडलंय। कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा भाजप शिवसेनेतील वादही अद्याप मिटलेला नाहीये। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी या जागेवर दावा केलाय, तर भाजपला ही जागा नारायण राणे यांच्यासाठी हवी आहे। याशिवाय पालघर, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघाचाही वाद अद्याप मिटलेला नाहीये।